प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रियजनांनो, पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल आणि प्रियजनांना आम्हाला मोठा व्हिडिओ करण्यात येईल आणि मोठा व्हिडिओ करून मोठं तुम्हाला वचन बी सांगण्यात येईल आणि तुमच्यासाठी भरपूर प्रार्थना, देवासाठी भरपूर आशीष मागता येईल आणि तो भरपूर तुमच्यासाठी प्रार्थना करा. मी देवाचा सुंदरसा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलो प्रियजनांनो. जकरिया याचा 4था अध्याय. ज्यावेळेस इस्रायल लोक दुःख आणि संकटात होते, त्यावेळेस त्यांनी परमेश्वराच्या आत्म्याला आणि परमेश्वराला हाक मारली. जसं आपण दुःखात असलो तर आपण प्रथम आपल्या घरच्यांना जे जवळचा असून जास्त प्रेम करतो, आईला किंवा वडिलाला हाक मारतो. तसंच हे दुःखी होते. मिस्र लोकांनी त्यांच्यावर भरपूर दुःख कलेश टाकले होते आणि त्यावेळेस त्यांनी परमेश्वर पिता प्रभू येशूला हाक मारली आणि प्रभू येशूनी त्यावेळेस पिता यहोवा स्वरूप होते ते आणि त्यांनी मोशे हा त्यांचा सेवक पाठवला आणि ते सेवक पाठवून त्यांचं तारण केलं. तर जकरियामध्ये ज्यावेळेस यांनी प्रार्थना केली आणि देवाची स्तुती आराधना, म्हणून तर चर्चला येणं आणि प्रार्थना करणं किती गरजेचं आहे. तर केलं तर बघा, जकरिया याचा 4था अध्याय आणि त्यातलं 5वं वचन. माझ्याबरोबर भाषण करणाऱ्या देवदूत मला म्हणाला, ही काय आहे हे तुला ठाऊक नाही काय? मी म्हणालो, नाही माझ्या स्वामी. तेव्हा त्याने उत्तर दिले, जब जबरबल्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले आहे. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या पवित्र आत्म्याने कार्य सिद्धास नाही. तेव्हा त्याने उत्तर दिले, जबरबल्यास परमेश्वराचे वचन वचन आहे. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्धेस नेईल, असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर परमेश्वराच्या आत्म्याने प्रियजनांनो कार्य सिद्धास होणार आहे. म्हणून आपण परमेश्वराच्या आत्म्याला इन्व्हाइट केलं पाहिजे. पवित्र आत्म्याला इन्व्हाइट केलं पाहिजे. हा तर जुना करार आहे. जुन्या करारामध्येही पवित्र आत्मा होता. म्हणून तर एक वचन सांगतं, लास्टच्या वेळी योएलमध्ये सांगितलंय की लास्टच्या वेळी परमेश्वराचा पवित्र आत्मा लहान थोरावर उतरल. आणि जकरियामध्ये बी सांगितलंय, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, म्हणजे तुमच्या बुद्धीने नव्हे, तुमच्या पैशाने नव्हे, तुमच्या शक्ती सामर्थ्याने नव्हे, तर देवाच्या पवित्र आत्म्याने कार्य सिद्ध असणार आहे. तो देव आज देखील या ठिकाणी करणार आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे त्या प्रत्येकाला स्पर्श कर. ईशू, तुला बसलेल्या प्रत्येक फटकेच्या ओळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात निश्चय करतो. कॅन्सर निघ त्यांच्या जीवनातून, थायरॉइड निघ येशूच्याच नाव, ब्लड प्रेशर शुगरचे आत्मे निघ येशूच्याच नाव. घरात शांती मी रिसीव्ह करतो. नवरा बायकोत प्रेम मी रिसीव्ह करतो. घरातली दुबांगणी मी काढतो येशूच्याच नावाच्या. बहिणीला लेकरं तिला लेकराचा आशीर्वाद स्वीकारतो. जे मला हॉस्पिटलमधून कामातून बघितलं, कामात प्रमोशन स्वीकारतो. हॉस्पिटलमध्ये येशू तुझं आरोग्य मी जे जे लेकरं बघत आहेत त्यांना स्वीकारतो. जे जे लेकरं एवढे व्हिडिओ बघतात त्या प्रत्येकाला मी आरोग्य, शांती आणि येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचं आरोग्य आणि घरात सुख शांती आनंद स्वीकारतो मी येशूच्याच नाव.